नमस्कार. आजच्या आपल्या विश्लेषणामध्ये आपण एका खास कवितेवर बोलणार आहोत. नमस्कार. कवितेचं नाव आहे कम्पॅरिझन्स. हो. ही कविता खरं तर प्राथमिक शाळेतल्या मुलांसाठी आहे. हो. पण मला वाटतं तिच्यातली जी कल्पना आहे ना, ती खूप इंटरेस्टिंग आहे. अगदी. कधी-कधी साध्या गोष्टीतूनच खूप काही शिकायला मिळतं. ही कविता कोणी लिहिलीये माहीत नाही, म्हणजे अज्ञात कवी आहे. हो. पण ती आपल्याला खूप काही शिकवते, असं मला वाटतं. बरोबर. तर आज आपण काय करणार आहोत? हं. ही कविता समजून घेऊ, त्यातले काही शब्द बघू हो. आणि मुख्य म्हणजे तुलना वापरून म्हणजे कम्पॅरिझन्स वापरून कविता कशी रंजक होते हं. आणि त्यातून शिकण्यातला आनंद कसा मिळतो हे जरा शोधण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच. आणि तुलना म्हणजे कंपॅरिझन्स आपल्याला जग समजून घ्यायला मदत करतात नाही का? हो, विशेषतः विरुद्ध गोष्टी म्हणजे ऑपोजिट्स ते पाहिला की आपल्याला गोष्टी जास्त चांगल्या कळतात. अगदी. म्हणजे गरम काय हे कळायला थंड काय हे माहीत असायला हवं. बरोबर. तसंच काहीसं. चला तर मग आधी ही कविता ऐकूया. मी वाचतो. ही इंग्रजीमध्ये आहे, तर मी जरा सावकाश आणि स्पष्ट उच्चारात वाचतो, म्हणजे लहान मुलांनाही कळेल. हं. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल, बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल, फिअर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम्ब, sour as a lemon, sweet as jam, ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी, square as a house, round as a pea, कूल ॲज अ केव्ह, वॉर्म ॲज टोस्ट, noisy as a road drill, quiet as a ghost, स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, वीक ॲज अ किटन, hard as a rock, soft as a mitten, डार्क ॲज अ टनल, लाईट ॲज द मून, nighttime midnight, daytime noon, टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज अन एल्फ. crooked as a mountain path, straight as a shelf. The world is full of opposites. So think of some yourself. कशी वाटली? सोपी आहे ना ऐकायला? सोपी आहे ऐकायला. हो, खूप छान आहे. लयबद्ध आहे आणि केत्र उभी राहतात डोळ्यासमोर. अगदी. चला, आता प्रत्येक कडव्याचा अर्थ आणि त्यातले काही शब्द समजून घेऊया. आपण 2-2 ओळी एकत्र बघू. मी इंग्रजीत सांगेन आणि मग थोडं मराठीत पण स्पष्ट करेन. चालेल. फर्स्ट टू लाईन्स. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. इथे कवी स्पीड म्हणजे गतीची तुलना करतोय. हां. अ स्पेसशिप ट्रॅव्हल्स व्हेरी व्हेरी फास्ट, खूप वेगाने. तर अ स्नेल मूव्ज व्हेरी व्हेरी स्लोली, म्हणजे गोगलगाईसारखं अगदी हळू. बरोबर. जसं चित्ता आणि कासव. परफेक्ट उदाहरण. आता यातले शब्द बघूया. हो. स्पेसशिप म्हणजे अवकाशयान जे अवकाशात प्रवास करतं. अँड स्नेल गोगलगाय एक छोटा प्राणी जो खूप हळू चालतो आणि त्याला कवच असतं पाठीवर. बरोबर. नेक्स्ट, बिग ॲज अ डायनोसॉर, स्मॉल ॲज अ नेल. इथे साईज म्हणजे आकाराची तुलना आहे. हां. डायनोसॉर्स वर ह्यूज ॲनिमल्स, खूप मोठे प्राणी होते ते. वाईल अ नेल इज व्हेरी स्मॉल, खिळल्यासारखं अगदी लहान. हो. जसा हत्ती आणि मुंगी. अगदी. यातले शब्द. डायनोसॉर म्हणजे डायनोसॉर जे लाखो वर्षांपूर्वी होते, खूप मोठे प्राणी. अँड नेल इथे म्हणजे खिळा, लाकूड जोडण्यासाठी वापरतात तो धातूचा छोटा तुकडा. देन फिअर्स ॲज अ टायगर, जेंटल ॲज अ लॅम्ब. इथे स्वभाव किंवा टेम्परमेंटची तुलना आहे. अच्छा. अ टायगर कॅन बी फिअर्स हम्म, म्हणजे आक्रमक किंवा हिंस्र. बरं. तर अ लॅम्ब म्हणजे मेंढीचे पिल्लू, कोकरू. ते कसं असतं? जेंटल अँड काम. शांत, मायाळू. बरोबर. फिअर्स म्हणजे अग्रेसिव्ह किंवा हिंस्र. हम्म. जेंटल म्हणजे शांत, मायाळू आणि लॅम्ब म्हणजे कोकरू. नेक्स्ट, सावर ॲज अ लेमन, स्वीट ॲज जॅम. ही झाली टेस्ट म्हणजे चवीची तुलना. चव. लेमन्स हॅव अ सावर टेस्ट, आंबट चव असते लिंबाची, चिंचेसारखी. वाईल जॅम इज स्वीट, गोड असतं, साखरेसारखं. हो. सावर म्हणजे लिंबासारखी आंबट चव. स्वीट म्हणजे गोड. अँड जॅम म्हणजे फळं आणि साखर एकत्र शिजवून केलेला गोड पदार्थ. ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी. आता ड्रायनेस आणि वेटनेस, कोरडेपणा आणि ओलेपणा. हो. अ डेझर्ट इज अ व्हेरी ड्राय प्लेस, वाळवंट्यासारखं कोरडं. अँड द सी इज फुल ऑफ वॉटर, वेट. समुद्रासारखं ओलं. जसं वाळलेलं पान आणि ओला रुमाल. बरोबर. शब्द. सी म्हणजे समुद्र, खाऱ्या पाण्याचा मोठा साठा. पुढचं, स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. इथे शेप म्हणजे आकाराची तुलना आहे. आकार. काही घरं असतात ना, ती स्क्वेअरिश, चौकोनी वाटू शकतात. वाईल अ पी, वाटाण्याचा दाणा, तो कसा असतो? स्मॉल अँड राऊंड, गोल. हो. बॉक्स चौकोनी असतो, चेंडू गोल असतो. अगदी. यातले शब्द. स्क्वेअर म्हणजे चौकोनी आकार,
4 समान बाजू आणि काटकोन असलेला. राऊंड म्हणजे गोल, वर्तुळासारखा. पी म्हणजे वाटाणा, भाजी म्हणून खातो तो हिरवा गोल दाणा. कूल ॲज अ केव्ह, वॉर्म ॲज टोस्ट. आता टेम्परेचर, तापमान. तापमान. इनसाइड अ केव्ह, गुहेत कसे वाटतं? इट कॅन फील कूल, थंडगार. वाईल टोस्ट म्हणजे भाजलेला पाव, तो वॉर्म असतो, उबदार किंवा गरम. जसं आईस्क्रीम थंड आणि गरमागरम चहा उबदार. बरोबर. शब्द बघूया. केव्ह म्हणजे गुहा, डोंगरात किंवा जमिनीखाली असलेलं मोठं भोक. कूल म्हणजे थोडं थंड. वॉर्म म्हणजे थोडं गरम, सुखद तापमान. टोस्ट म्हणजे भाजलेला पाव. नॉयझी ॲज अ रोड ड्रिल, क्वायट ॲज अ गोस्ट. इथे साऊंड लेवल, आवाजाची पातळी. आवाजाची तुलना. अ रोड ड्रिल मेक्स अ लॉट ऑफ नॉईज. रस्त्यावर ते खोदकाम करतात तेव्हा किती आवाज येतो? खूप गोंगाट. वाईल अ गोस्ट इज थॉट टू बी व्हेरी क्वायट. भूताच्या गोष्टींमध्ये सांगतात ना, एकदम शांत असतं. हो, जसं की वर्गातला गोंधळ आणि लायब्ररीतली शांतता. उत्तम उदाहरण. शब्द. नॉयझी म्हणजे खूप आवाज करणारा, गोंगाट. रोड ड्रिल म्हणजे रस्ता किंवा खडक फोडायचं मशीन. क्वायट म्हणजे शांत, जिथे आवाज नाही. गोस्ट म्हणजे भूत, सहसा शांत मानलं जातं. स्ट्रॉंग ॲज अ नॉक्स, वीक ॲज अ किटन. आता स्ट्रेंग्थ म्हणजे ताकद. ताकद. अन ऑक्स इज अ स्ट्रॉंग ॲनिमल. बैल असतो ना शेतात कामाला, खूप ताकदवान. वाईल अ किटन, मांजरीचं पिल्लू, ते कसं असतं? स्मॉल अँड वीक, कमजोर. हो, जसं पैलवान आणि लहान बाळ. बरोबर. यातले शब्द. स्ट्रॉंग म्हणजे ताकदवान, शारीरिक शक्ती असलेला. ऑक्स म्हणजे बैल, शेती कामासाठी वापरला जाणारा प्राणी. वीक म्हणजे कमजोर, ज्यात शक्ती कमी आहे. किटन म्हणजे मांजरीचं पिल्लू. हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मिटन. ही टेक्स्चर किंवा फीलची तुलना आहे. कठीणपणा आणि मऊपणा. स्पर्श केल्यावर कसं वाटतं? अ रॉक इज व्हेरी हार्ड. खडक किती कठीण असतो. वाईल अ मिटन म्हणजे हातमोजा, तो सहसा सॉफ्ट, मऊ असतो. जसं दगड आणि कापूस. अगदी. शब्द. हार्ड म्हणजे कठीण, घट्ट, सहज न वाकणारं. रॉक म्हणजे खडक, सॉफ्ट म्हणजे मऊ, स्पर्शाला सुखद. मिटन म्हणजे एक प्रकारचा हातमोजा, ज्यात 4 बोटं एकत्र आणि अंगठा वेगळा असतो. डार्क ॲज अ टनल, लाईट ॲज द मून. आता अंधार आणि प्रकाश, डार्कनेस अँड लाईट. इनसाइड अ टनल, बोगद्यात कसं असतं? युजली डार्क, काळोख. वाईल द मून गिव्ज लाईट ॲट नाईट. चंद्र रात्री प्रकाश देतो. चंद्रासारखा प्रकाशमान. जसं बंद खोली आणि सूर्यप्रकाश. बरोबर. शब्द. डार्क म्हणजे अंधार, जिथे प्रकाश कमी किंवा नाही. टनल म्हणजे बोगदा, जमिनीखालून केलेला रस्ता. लाईट म्हणजे प्रकाश, ज्यामुळे आपण बघू शकतो. मून म्हणजे चंद्र. नाईट टाईम, मिडनाईट. डे टाईम, नून. इथे दिवसाच्या वेळांची तुलना आहे. टाइम्स ऑफ डे. अच्छा, वेळा. मिडनाईट इज इन द मिडल ऑफ द नाईट, रात्रीचे 12 वाजता. अँड नून इज इन द मिडल ऑफ द डे, दुपारचे 12 वाजता. नाईट टाईम म्हणजे रात्र, मिडनाईट म्हणजे मध्यरात्र, डे टाईम म्हणजे दिवस, नून म्हणजे दुपारचे 12 वाजले की. टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज अन एल्फ. आता हाईट, उंचीची तुलना. उंची. जायंट्स इन स्टोरीज आर व्हेरी टॉल. गोष्टींमध्ये राक्षस खूप उंच दाखवतात. वाईल एल्व्स आर ऑफन शोन ॲज शॉर्ट, मॅजिकल पीपल. एल्फ नावाचे जादुई लोक ठेंगणे असतात असं म्हणतात. जसे जिराफ आणि उंदीर. अगदी. शब्द बघू. ऑल म्हणजे उंच, जायंट म्हणजे राक्षस, खूप मोठा आणि ताकदवान काल्पनिक माणूस. शॉर्ट म्हणजे ठेंगणा, बुटका. एल्फ म्हणजे परिकथेतला छोटा जादुई मानव, सहसा टोकदार कानांचा. क्रुपिड ॲज अ माउंटन पाथ, स्ट्रेट ॲज अ शेल्फ. इथे शेप किंवा डायरेक्शनची तुलना आहे. सरळपणा आणि वाकडेपणा. वाकडं आणि सरळ. अ पाथ ऑन अ माउंटन ऑफन ट्विस्ट्स अँड टर्न्स. डोंगरावरची वाट कशी असते? वाकडी तिकडी. क्रुकेड. अ शेल्फ इज युजली स्ट्रेट. फळी मात्र सरळ असते. जशी नागमोडी नदी आणि पट्टीने मारलेली रेघ. परफेक्ट. शब्द. क्रुकेड म्हणजे वाकडं, सरळ नाही. माउंटेन पाथ म्हणजे डोंगरावरची वाट. स्ट्रेट म्हणजे सरळ, न वाकलेलं. शेल्फ म्हणजे फळी, वस्तू ठेवायला वापरतात ती. आणि शेवटच्या 2 ओळी. द वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट्स, सो थिंक ऑफ सम युअरसेल्फ. कविता काय म्हणते शेवटी? की आपलं जग अशा अनेक विरुद्ध गोष्टींनी भरलेलं आहे. हो. आणि इट एन्करेजेस द रीडर
म्हणजे वाचणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला प्रोत्साहन देते की तुम्ही स्वतः अजून अशी उदाहरणं शोधा. म्हणजे विचार करा अजून. बरोबर. या कवितेत एक भाषिक गंमत आहे नाही का? म्हणजे तिची जी रचना आहे. हो, सिमिलीबद्दल बोलतोय आपण. उपमा अलंकार. अगदी. सिमिली. हं. कवीने प्रत्येक वेळी ॲज ही रचना वापरून तुलना केली आहे. फास्ट ॲज अ स्पेसशिप, बिग ॲज अ डायनासॉर. यामुळे काय होतं की वर्णन खूप स्पष्ट होतं. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. एखादी गोष्ट किती वेगवान आहे किंवा किती मोठी आहे हे आपल्याला माहीत असलेल्या गोष्टीशी तुलना केल्यामुळे लगेच कळतं. खरंय. आणि दुसरी गंमत म्हणजे तिची यमक रचना, राईम स्कीम. हो, ती पण आहे. ओळींच्या शेवटी येणारे शब्द बघा. स्नेल, नेल, लॅम्ब, जॅम, सी, पी, टोस्ट, गोस्ट. किचन मिटन, मून नून, एल्फ शेल्फ, योरसेल्फ. हो, प्रत्येक 2 ओळींमध्ये यमक आहे. ए, बी अशी रचना आहे ही. आणि या यमकामुळे कवितेला एक लय मिळते, नाही का? इट फील्स लाईक अ सॉन्ग. लक्षात ठेवायला पण सोपी जाते. अगदी. मुलांना तर हे खूप आवडतं. शिकणं असं गाण्यासारखं वाटलं की कंटाळा येत नाही. तर मग या कवितेचा मुख्य विषय काय आहे? व्हॉट इज इट मेनली अबाउट? मला वाटतं ही कविता मुख्यत्वे आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या ऑपोजिट्स म्हणजे विरुद्ध गोष्टींबद्दल आहे. फास्ट अँड स्लो, बिग अँड स्मॉल, हार्ड अँड सॉफ्ट आणि बऱ्याच गोष्टी. हो. आणि या गोष्टी सांगण्यासाठी तिने सिमिलीज म्हणजे उपमांचा वापर केलाय. अगदी सोप्या आणि मजेदार पद्धतीने. बरोबर. आणि याचा जो सेंट्रल आयडिया आहे म्हणजे मुख्य संदेश तो काय असेल तर आपलं जग किती विविधतेने भरलेलं आहे, त्यात किती रंजक कॉन्ट्रास्ट्स म्हणजे विरोधाभास आहेत. आणि हे ऑपोजिट शिकल्यामुळे आपल्याला जग जास्त चांगलं समजतं, त्याचं वर्णन करता येतं. आणि महत्वाचं म्हणजे ही कविता दाखवून देते की शिकणं, विशेषतः भाषेबद्दल शिकणं, तिचा कल्पकतेने वापर करायला शिकणं, जसं सिमिलीज वापरणं, हा एक आनंदाचा अनुभव असू शकतो. जॉयफुल एक्सपिरियन्स. म्हणजे शिकण्यातला आनंद हो. हाच आपला फोकस होता आज. हो. ती आपल्याला निरीक्षण करायला, विचार करायला आणि स्वतःची उदाहरणं शोधायला लावते. लर्निंग ॲक्टिव्ह आणि फन होतं त्यामुळे. तर आज आपण कम्पॅरिझन्स या कवितेतून काय शिकलो? आपण पाहिलं की जग किती इंटरेस्टिंग विरुद्ध गोष्टींनी भरलंय आणि ॲज वापरून त्यांची तुलना केली की वर्णन किती सोपं आणि मजेदार होतं. नवीन शब्द शिकणं आणि कविता कशा काम करतात हे बघणं खरंच आनंद देऊ शकतं. अगदी. लर्निंग कॅन बी रिअली एन्जॉयबल. आणि जाता जाता एक विचार. या कवितेत बऱ्याच विरुद्ध गोष्टी आहेत, पण अशा अजून कोणत्या गोष्टी आहेत ज्या इथे नाहीत? श्रोते विचार करू शकतात का? हो, अच्छा प्रश्न आहे. म्हणजे आपल्या घरात किंवा बाहेर आजूबाजूला बघितलं तर लगेच अशा 2 गोष्टी सापडतील का ज्या कोणत्या तरी प्रकारे विरुद्ध आहेत? कदाचित रंगात, आकारात, स्पर्शात. हा जो निरीक्षणाचा आणि शोध घेण्याचा छोटासा प्रयत्न आहे ना, तो सुद्धा शिकण्यातला एक वेगळा आनंद देऊ शकतो. कीप एक्सप्लोरिंग. छान. तर हा विचार श्रोत्यांसाठी सोडून आपण आज इथे थांबूया. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आजच्या